काल दिल्लीतल्या जंतर मंतरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन पार पडलं आणि हे आंदोलन पार पडल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी ही भाजपचीच बी टीम आहे का असा संशय अनेक जणांनी व्यक्त केला. आता त्याला त्यांनी कारण काय दिलीत, तर त्याला कारण दिलीत ती म्हणजे काँग्रेसनं नीटच्या मुद्द्यावर अनेक ठिकाणी आंदोलनं केली आणि काल जंतर मंतरवर जेवढी गर्दी होती त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त गर्दी त्या आंदोलनांमध्ये होती. तरी मीडियानं ती आंदोलनं कव्हर केली नाहीत, पण कॉक्रोच जनता पार्टीचं जे दिल्लीतल्या जंतर मंतरमध्ये झालेलं आंदोलन होतं त्याला मीडियानं मोठ्या प्रमाणावर हाईप दिली. आता आपला मेनस्ट्रीम मीडिया हा भाजपला विकला गेलेला आहे. मग भाजपला विकल्या गेलेल्या मेनस्ट्रीम मीडियानं हे आंदोलन कव्हर का केलं? दुसरी गोष्ट म्हणजे भाजप हा आंदोलकांशी असहिष्णुपणे वागणारा पक्ष आहे. म्हणजे या आधीच्या अनेक आंदोलनांमध्ये ते कसे असहिष्णुपणे वागले याचे रेकॉर्ड तुम्हाला देता येतील. पण भाजप सीजीपीच्या म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासोबत असा असहिष्णुपणे का वागला नाही? म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके, ते एअरपोर्टवर आल्यानंतर लगेचच त्यांना परमिशन देण्यात आली. त्यांना पोलीस स्टेशनला पण येऊ दिलं नाही. त्यांच्या आंदोलनामध्ये काही घुसखोरी करण्याचा किंवा तिथं काहीतरी लॉ अँड ऑर्डरचा इश्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपनं केला नाही. मग हे आंदोलन भाजपनं स्पॉन्सर केलेलं होतं का, किंवा कॉक्रोच जनता पार्टी ही भाजपची बी टीम आहे का, हा प्रश्न सगळीकडून विचारला जायला लागला.